शुभ प्रभात विद्यार्थी मित्र. यापूर्वीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती किंवा स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे जे काही प्राकृतिक किंवा भौगोलिक किंवा नैसर्गिक घटक कोणकोणते आहेत याची आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर जे आर्थिक घटक आहेत ते आर्थिक घटक कोणते आहेत आणि त्या घटकांचा उद्योगधंद्याचं स्थान निश्चित होण्यावरती कशा पद्धतीनं प्रभाव पडतो याची आपण चर्चा केलेली आहे. आज आपण या उद्योगधंद्याचं स्थान निश्चित होण्यावरती जे राजकीय घटक आहेत या राजकीय घटकांचा कसा प्रभाव पडतो याची आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करावयाची आहे. तर या प्राकृतिक आणि आर्थिक घटकांच्या बरोबरच राजकीय घटक हे सुद्धा उद्योगधंद्याचं स्थान निश्चित होण्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव टाकत असलेले आपल्याला आढळतात. प्रकरण क्रमांक 5 आपला आहे द्वितीयक आर्थिक क्रिया. याच्यामध्ये आपण आज जो तिसरा घटक आहे राजकीय घटक, तर या राजकीय घटकाबद्दल किंवा राजकीय घटकांचा उद्योगधंद्याच्या स्थान निश्चितीवरती कशा पद्धतीने प्रभाव पडतो याची चर्चा करणार आहोत. उद्योगाचं स्थानिकरण होत असताना जी त्या राज्याची जी काही ध्येय धोरणं आहेत ही ध्येय धोरणं कशा प्रकारची उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाबाबत ध्येय धोरणं कशा प्रकारचे आहेत, अनुकूल आहेत की प्रतिकूल आहेत, याचा प्रभाव त्या उद्योगाचं स्थान निश्चित होण्यावरती हा होत असतो. जर उद्योगाच्या विकासाबाबतीत जर शासनाची धोरणं ही जर अनुकूल असतील तर त्या ठिकाणी उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, एका विकसित भागामध्ये होऊ शकतं किंवा मागासलेल्या भागामध्ये झालं तर त्या मागासलेल्या भागाचा विकास होण्यासाठी त्याचा फायदा हा त्या प्रदेशाला होत असतो. मग अशा पद्धतीनं या कोणत्याही देशाचं जे सरकारी धोरण आहे हे धोरण उद्योगांची वाढ करण्यासाठी आणि उद्योगांच्या विकासासाठी जर अनुकूल असेल, फायदेशीर असेल तर ते शासन काय करतं तर त्या उद्योगांच्या सर्व हालचालीवरती लक्ष ठेवतं आणि त्या उद्योगाचा विकास कशा पद्धतीने होतोय याचा विचार करून त्या ठिकाणी काही वेळेला त्या उद्योगाच्या स्थानिकीकरणामध्ये शासन काय करतं हस्तक्षेप करत असतं. कारण त्या उद्योगाचा जो विपरीत परिणाम आहे हा विपरीत परिणाम हा त्या प्रदेशावरती, त्या प्रदेशाच्या पर्यावरणावरती, दाट लोकसंख्येवरती, वाहतुकीच्या अडथळ्यावरती किंवा अशा अनेक घटकांच्यावरती होऊ नये यासाठी काय करतं जे शासन आहे हे शासन काय करतं या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणामध्ये हस्तक्षेप करून जर एखाद्या ठिकाणी प्रचंड प्रमाणापेक्षा जास्त उद्योगधंदे स्थापन होत असतील, त्या उद्योगधंद्याच्या केंद्रीकरणामुळे त्या ठिकाणी प्रदूषणामध्ये वाढ होत असेल, पर्यावरण दूषित होत असेल, लोकसंख्येचं मोठ्या प्रमाणामध्ये केंद्रीकरण होत असेल किंवा त्या ठिकाणी वाहतुकीची गर्दी होत असेल, अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी शासन काय करतं हस्तक्षेप करून त्या उद्योगांचं केंद्रीकरण किंवा वितरण हे दुसऱ्या ठिकाणी निश्चित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आढळतं. तर अशा पद्धतीनं या निर्माण होणाऱ्या विषमतेवरती त्या ठिकाणी उद्योगांच्या शासन लक्ष ठेवून असतं आणि ते लक्ष ठेवून असल्यामुळे त्या ठिकाणी उद्योगांचं जे काही केंद्रीकरण आहे किंवा वितरण आहे हे वितरण एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये, विशिष्ट भागामध्ये हे होत असलेलं आपल्याला आढळतं. आणि हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन शासन या उद्योगांच्या वितरणाबाबत त्याचं स्थान कुठं निश्चित करायचं, किती स्थापन उद्योग तिथं करायचे याच्या सगळ्या काय करतं शासन निर्णय घेतं आणि त्या पद्धतीने त्या प्रदेशामध्ये या उद्योगांचं जे सर्व वितरण आहे हे वितरण काय करत असलेलं आपल्याला आढळतं. आता याच्यामध्ये जी शासकीय धोरणं आहेत याच्यामध्ये दोन प्रकारची ध्येय धोरणं असलेली आपल्याला आढळतात. कोणते तर शासनाचं असणारं अनुकूल धोरण आणि शासनाचं असणारं प्रतिकूल धोरण. जर शासनाचं उद्योगांच्या विकासाच्या बाबतीमध्ये जर अनुकूल धोरण असेल, चांगलं धोरण असेल तर काय करतं शासन त्या उद्योगांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हे करत असतं. उदाहरणार्थ वीज असेल, पाणी पुरवठा असेल, मजूर असतील, कच्च्या मालाची उपलब्धता असेल, बाजारपेठ असेल, अशा ज्या उद्योगांना लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, गरज आवश्यक गोष्टी आहेत या गोष्टी शासन काय करतं हे या उद्योगांना कमी दरामध्ये ताबडतोब मिळवून देण्याचा प्रयत्न काय करतं शासन हे करत असतं. परंतु हेच जर धोरण प्रतिकूल असेल, जर ते धोरण अनुकूल नसेल, कशाला का प्रतिकूल असेल तर या प्रतिकूल धोरणामुळे त्या उद्योगांच्या वितरणावरती आणि विकासावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो. कारण का
तर अशा प्रतिकूल धोरणामुळे या उद्योगांना लागणाऱ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधा शासनामार्फत या दिल्या जाऊ शकत नाहीत. मग यामध्ये समजा कमी व्याजाने या ठिकाणी भांडवल पुरवठा असेल, पाणी पुरवठा असेल, कमी दराने वीज पुरवठा असेल, वाहतूक साधनं असतील, वाहतूक मार्गाचं जाळं निर्माण करणं असेल, ज्या ज्या गोष्टी या उद्योगधंद्याच्या विकासासाठी आवश्यक असतात, या गोष्टी शासन काय करत नाही, त्या प्रदेशामध्ये उपलब्ध करून देत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टी जर त्या उद्योगाला स्वतः निर्माण करायचं म्हटलं तर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगाचा जो काही पैसा आहे हा पैसा खर्च होतो आणि त्याच्यामुळे उद्योगाच्या विकासाला खीळ बसते. म्हणून शासकीय धोरण हे जर अनुकूल असेल, फायदेशीर असेल, तर त्या उद्योगांना कमी खर्चात, कमी दरामध्ये, अल्प काळामध्ये या ठिकाणी या सगळ्या गोष्टी काय होतात, या प्राप्त झालेल्या आपल्याला आढळतात. आता उदाहरणार्थ घ्यायचं, उदाहरण आपल्या सातारामध्ये एक सुटकेस कंपनी होती. ही सुटकेस कंपनीच्या बाबतीमध्ये जे काही धोरण आहे ते धोरण अनुकूल नव्हतं. मग ही सुटकेस कंपनी झाल्याला दुसऱ्या प्रदेशामध्ये प्रस्थापित झाली किंवा दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतरित झाली. म्हणजे उत्तराखंडमध्ये या शासनानं काय केलं, या सुटकेस कंपनीला ज्या लागणाऱ्या सोयी सुविधा आहेत, या सोयी सुविधा कमी खर्चामध्ये उपलब्ध करून दिल्या आणि त्याच्यामुळं त्या कंपनीचं स्थलांतर जे आहे हे स्थलांतर दुसऱ्या भागामध्ये झालेलं आपल्याला आढळतं. म्हणजे अशा पद्धतीनं कोणताही उद्योग एखाद्या भागामध्ये स्थापन करत असताना त्या ठिकाणी शासन त्या उद्योगाच्या विकासासाठी कितपत हातभार लावतं, कितपत मदत करतं, याच्यावरती त्या उद्योगाचं जास्त वितरण आहे किंवा स्थान आहे हे स्थान निश्चित झालेलं आपल्याला आढळतं. आता तुम्हाला माहित असेल, उदाहरणार्थ आपल्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे आहेत अनेक प्रकारचे. त्या वाढत्या उद्योगामुळे काय होते, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं त्या ठिकाणी स्थलांतर होते. मुंबईमध्ये गर्दी वाढते आणि गर्दी वाढते त्यामुळे महाराष्ट्र शासनाने काय केलंय की 1985 सालापासून या मुंबई शहरामध्ये तुम्हाला नवीन उद्योगधंदा जर स्थापन करायचा असेल तर तुम्हाला परवानगी दिली जात नाही. त्याच्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, तर नवीन औरंगाबाद जो जालना हे जे 2 जिल्हे आहेत, या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती नवीन औद्योगिक पट्टा हा निर्माण केलेला आहे. तुम्हाला जर एखादा उद्योग स्थापन करायचा असेल तर तुम्ही त्या भागामध्ये जर तुम्हाला स्थापन केलं, तुम्हाला त्याची परवानगी ताबडतोब मिळते. तुम्हाला कमी व्याज दराने तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज पुरवठा होऊ शकतो, भांडवल पुरवठा होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला लागणाऱ्या विविध प्रकारच्या पाणी पुरवठा, वीज पुरवठा याच्यामध्ये तुम्हाला सवलत मिळते. कमी दरात तुम्हाला त्याचा फायदा घेता येऊ शकतो, वाहतूक मार्गाचा फायदा घेता येऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी या शासकीय धोरणाचा जो प्रभाव आहे हा प्रभाव सुद्धा उद्योगधंद्याच्या वितरणावरती हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला आढळतो. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर, उदाहरण समजा काही खनिजावरती प्रक्रिया करणारे उद्योग आहेत, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहेत. ही जी खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहेत, या खनिज तेल शुद्धीकरण केंद्राच्या मुळे काय होतंय की बहुतांशी भागामध्ये म्हणजे किनारपट्टीच्या भागामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यातून बाहेर पडणारे जो काही टाकाऊ पदार्थ आहेत किंवा टाकाऊ जे खनिज तेल आहे, कच्चं खनिज तेल आहे, हे पुन्हा काय होते समुद्राच्या पाण्यामध्ये मिसळतं आणि ते पाणी दूषित होतं. याच्यासाठी अलीकडच्या काळामध्ये केमिकल फॅक्टरी असतील किंवा हे जे खनिज शुद्धीकरण कारखाने जे आहेत, यांना या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये उद्योगधंद्यांचं स्थान निश्चित करण्यासाठी शासनाकडून परवानगी दिली जात नाही. म्हणजे उद्योगामुळे या ठिकाणी पर्यावरणावरती, प्रदूषणावरती जर परिणाम होत असेल तर त्या ठिकाणी शासन त्या उद्योगांना त्या प्रदेशामध्ये उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी परवानगी देत नाही किंवा त्याला मंजुरी देत नाही. अशा पद्धतीनं कोणताही कारखाना, कोणताही उद्योग हा जर स्थापन करायचा असेल तर त्या उद्योगाच्या बाबतीमध्ये शासनाचं जर धोरण चांगलं असेल तर त्या उद्योगाला अनेक गोष्टींचा फायदा हा घेता येऊ शकतो. आणि जर ते धोरण प्रतिकूल स्वरूपाचं असेल तर मात्र शासनाला त्याचा फायदा हा घेता येऊ शकत नाही. शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांचा जो फायदा आहे तो त्या उद्योगाला प्राप्त होत नाही आणि त्यामुळं अनाठायी त्या उद्योगाचा जास्त पैसा हा त्या ठिकाणी खर्च होऊ शकतो. तर अशा रीतीने या ठिकाणी उद्योगांचं केंद्रीकरणामध्ये या ठिकाणी या शासकीय धोरणांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव हा पडत असलेला आपल्याला आढळतो. दुसरा घटक आहे विशेष आर्थिक क्षेत्र. आता विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय, तर जेव्हा शासन औद्योगिक उत्पादनं जी आहेत, ही उत्पादनं उच्च प्रतीची निर्माण करण्यासाठी एखादा सर्व सोयीने युक्त अशा प्रकारचा जो प्रदेश आहे हा प्रदेश काय करतं, शासन निश्चित करतं की त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये जर आपण उद्योगधंदे स्थापन केले तर त्या ठिकाणी त्या उद्योगाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या कमी खर्चात उपलब्ध होतील. शिवाय त्या ठिकाणी त्या उद्योगातून तयार होणारी जी उत्पादनं ही चांगल्या प्रतीची निर्माण होतील आणि ती उत्पादनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे परकीय चलन आहे
हे परकीय चलन प्राप्त करून घेता येऊ शकेल, यासाठी या ठिकाणी शासन काय करतं, एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांच्यासाठी एखादं विशेष आर्थिक क्षेत्र जे आहे हे क्षेत्र काय करतं, निर्माण करते का प्रदेशामध्ये त्या उद्योगांचं जे वितरण आहे हे वितरण करतं. आणि अशा पद्धतीनं हे जे काही निर्माण केलेलं औद्योगिक क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी उच्च प्रतीची उत्पादनं ही निर्माण करता येऊ शकते, अशा प्रकारचा एखादा जो प्रदेश निर्माण केला असेल तर त्या प्रदेशाला, त्या औद्योगिक प्रदेशाला विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे देशाच्या आर्थिक विकासामध्ये भर घालणारं एखादं महत्वाचं औद्योगिक क्षेत्र म्हणून या ठिकाणी याला ओळखलं जातं. मग अशा पद्धतीनं हे जे विशेष आर्थिक क्षेत्र आहे हे विशेष आर्थिक क्षेत्र हे काही वेळेला हे शासकीय सुद्धा असू शकतं किंवा काही वेळेला ते सरकारी सहकारी तत्वावरती किंवा खाजगी तत्वावरती सुद्धा काय केलं जातं, ते निर्माण केलेलं आपल्याला आढळतं. काही ठिकाणी जे सार्वजनिक ठिकाण आहेत त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र काय केलं जातं, निर्माण केलेलं आढळतं. आणि या निर्माण केलेल्या क्षेत्रातून त्या ठिकाणी जी तयार होणारी उत्पादन आहेत ही उत्पादनांची मूल्य, त्याची किंमत, त्याची प्रत, त्याचा दर्जा हा उच्च दर्जाचा असतो आणि त्याच्यामुळं अशी उत्पादनं ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठवून त्यापासून मुबलक प्रमाणामध्ये जे परकीय चलन आहे हे परकीय चलन हे प्राप्त करून घेतलेलं आपल्याला आढळतं. मग असं कोणतं आहे तर उदाहरणार्थ मुंबईमध्ये आपल्याला असणारं सिप्झ नावाचं एक जे काही केंद्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, आर्थिक क्षेत्र, तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या ज्या आयटी कंपन्या आहेत या आयटी कंपन्यांची निर्मिती केली आपल्याला आढळते किंवा अनेक प्रकारचे जे उद्योग आहेत हे उद्योगधंदे हे असलेले आपल्याला आढळतात. आणि अशा उद्योगांच्या मधून मोठ्या प्रमाणामध्ये उच्च दर्जाची उत्पादन निर्माण करून ती उत्पादनं परकीय राष्ट्रांमध्ये निर्यात करून त्यापासून काय केलं जातं, मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन हे मिळवलं जातं. देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून, देशाला परकीय चलन मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ही जे आर्थिक विशेष आर्थिक क्षेत्र जे आहेत ही अतिशय महत्वाची भूमिका ही बजावत असतात. तर अशा पद्धतीनं विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशामध्ये ठराविक प्रकारचे उद्योग की ज्या उद्योगातून उच्च प्रतीची उत्पादन निर्माण करता येऊ शकतात, उच्च दर्जाची उत्पादन निर्माण करता येऊ शकतात किंवा उच्च किमतीची उत्पादन तयार करता येऊ शकतात, अशा उद्योगांची निर्मिती करणारं क्षेत्र, निर्माण झालेलं जे काही क्षेत्र आहे या क्षेत्रालाच विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि या क्षेत्रामुळे देशाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये जे काय भर आहे ही भर मोठ्या प्रमाणामध्ये पडण्यासाठी मदत ही झालेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीनं या दोन घटकांच्या मध्ये शासन हस्तक्षेप करून उद्योगांच्या विकासामध्ये भर घालण्याचा प्रयत्न हे करत असतं. तर अशा रीतीने हे जे दोन राजकीय घटक आहेत या दोन राजकीय घटकांचा प्रभाव त्यानंतर जो चौथा घटक आपला आहे तो म्हणजे इतर घटक. आता आपण जसं पाहिलं की प्राकृतिक घटक, आर्थिक घटक आणि राजकीय घटक या तीन घटकांचा जसा उद्योगांच्या स्थान निश्चितीवरती प्रभाव पडतो तशाच पद्धतीनं इतर काही घटक सुद्धा आहेत की त्या घटकांच्यामुळे उद्योगधंद्यांचं स्थान निश्चित होण्यावरती, त्याचं ठिकाण निश्चित होण्यावरती याचा प्रभाव पडलेला आपल्याला आढळतो. मग असे कोणकोणते घटक आहेत तर याच्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे स्थान विभाजन. आता स्थान विभाजन म्हणजे काय तर उद्योगांचं विकेंद्रीकरण, उद्योगांचं केंद्रीकरण नव्हे विकेंद्रीकरण. मगाशी तुम्हाला मी सांगितलं मुंबईमध्ये अनेक प्रकारचे उद्योग आहेत आणि त्या उद्योगामुळे काय झालं, मुंबईमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्योगांच्या मध्ये निर्माण झालेल्या आपल्याला आढळतात आणि त्या सोडवण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, जसा नवीन औरंगाबाद जालना पट्टा निर्माण केलेला आहे म्हणजे त्या मुंबईमधल्या उद्योगांचं विकेंद्रीकरण, त्यातून बाहेर पडून दुसऱ्या ठिकाणी औद्योगिक प्रदेश निर्माण केला. त्याच्यामुळे काय झालं, त्या ठिकाणच्या उद्योगांचं प्रमाण काय झालं, कमी झालं. म्हणजे अशा पद्धतीनं स्थान विभाजन म्हणजे उद्योगांचं जे विकेंद्रीकरण आहे, एखाद्या ठिकाणचे उद्योग अनेक स्थापन होतात त्याच्या ऐवजी त्या उद्योगांचं तिथलं प्रमाण कमी करून ते उद्योग दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थापन करणे यालाच उद्योगांचं स्थान विभाजन, विभागणी जी आहे ही विभागणी असं याला संबोधलं जातं. आता ही जी उद्योगाची विभागणी आहे ही विकसित आणि अविकसित भागामध्ये त्याची जी वाढ आहे ही वाढ कशी होऊ शकेल यासाठी शासन प्रयत्न करत असतं. कारण शासनाचं धोरण काय असतं की संपूर्ण प्रदेश हा सारख्या पद्धतीने विकसित व्हावा. काही प्रदेश महाग असलेले आहेत, काही भागामध्ये उद्योगांचं प्रमाण अत्यल्प आहे. उदाहरणार्थ मराठवाडा घ्या, विदर्भ घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्या ठिकाणी काय झालेलं आहे, उद्योगांचं प्रमाण कमी आहे
मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, दक्षिण महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांचं प्रमाण आहे. मात्र या पूर्व भागामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये या उद्योगांचं प्रमाण कमी आहे. मग हा जो असमतोल आहे, ही जी विषमता आहे देशाची, राज्याची, ती विषमता दूर करण्यासाठी काय करतं शासन, की एखाद्या भागामध्ये जे उद्योग जास्त स्थापन होतात त्याच्याऐवजी मागासलेल्या भागामध्ये जर आपण उद्योगधंदे स्थापन केले तर काय होतं, त्या प्रदेशातील लोकांना रोजगार प्राप्त होतो. त्या प्रदेशामध्ये असणारा जो काही कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाला चांगल्या प्रकारची किंमत मिळते. त्या प्रदेशामध्ये वाहतूक मार्गांचं जाळं विकसित होतं, बाजारपेठा विकसित होतात. म्हणजे अशा पद्धतीनं त्या प्रदेशाचाही विकास होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी हे जे स्थान विभाजन आहे, हे स्थान विभाजन शासन काय करतं, आपल्या पातळीवरती कोणत्या प्रदेशामध्ये उद्योग कमी आहेत याचा विचार करून त्या त्या प्रदेशामध्ये उद्योगांच्या विभागणीसाठी काय करत असतं, प्रयत्न करत असतं. आणि त्या ठिकाणी त्या प्रदेशाचा विकास साधण्याचा प्रयत्न हा केला गेला आढळतो. त्याच पद्धतीनं काही वेळेला आर्थिक विकासासाठी काही उद्योगांची आपल्याला विभागणी करावी लागते. मग त्यामध्ये वाहतुकीचा खर्च कमी असेल, मजुरांची समस्या असेल, हे ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टींच्या वरती मात करण्यासाठी त्या ठिकाणी काही उद्योगांचं स्थान विभाजन हे होत असतं. उदाहरणार्थ जे मोटार गाड्या निर्माण करण्याच्या काही कंपन्या आहेत, या कंपन्या यांचं जे स्थान आहे हे स्थान नेहमी शक्यतो बाजारपेठेच्या स्थानी त्यामध्ये किंवा कच्च्या मालाच्या सानिध्यामध्ये स्थापन केले आढळते, की जेणेकरून यांचा वाहतुकीचा जो काही खर्च आहे तो वाहतुकीचा खर्च कमी व्हावा. लक्षात आलं का? आता ही जी तयार होणारी जी वाहनं आहेत, ही वाहनं तयार करून आपल्याला बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीचा खर्च करावा लागतो. मग तो खर्च कमी करण्यासाठी असे उद्योग जर बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये किंवा जिथं लोकसंख्या जास्त आहे किंवा त्या मोटार वाहन गाड्या खरेदी करणारे जे काही ग्राहक आहेत, हे ग्राहक जिथं जास्त आहेत अशा प्रदेशामध्ये जर स्थापन केले तर वाहतुकीचा खर्च कमी होतो आणि त्याचा फायदा त्या उद्योगाच्या विकासासाठी होऊ शकतो. त्याच पद्धतीनं काही उद्योगांच्या मध्ये उत्पादित होणारा जो काही पक्का माल आहे तो पक्का माल काय असतो, दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असतो. मग जिथं अशा प्रकारचे छोटे छोटे उद्योग आहेत, कुटीर उद्योग आहेत, लघु उद्योग आहेत, या लघु उद्योगातून तयार होणारी जी काही उत्पादन आहेत, ही उत्पादन एखाद्या मोठ्या उद्योगाचा कच्चा माल असतो. तुम्हाला काल उदाहरण सांगितलं मी की दिल्ली या ठिकाणी जी आपली हिरो होंडा कंपनी आहे, या हिरो होंडा कंपनीचे जे सुट्टे भाग आहेत, हे सुट्टे भाग तयार करणारे जे काही कारखाने छोटे छोटे हे त्या दिल्लीच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. मग त्यामध्ये ट्यूब असेल, टायर असेल, त्यानंतर आरसा असेल, केबल असेल, त्यानंतर हॉर्न असेल किंवा त्याच्या आतमध्ये सुट्टे बेरिंग्स असतील, असे जे सुट्टे भाग आहेत हे सुट्टे भाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण करतात. मग हे सुट्टे भाग त्या कंपनीला कमी खर्चात, कमी वेळात, कमी श्रमामध्ये प्राप्त व्हावे यासाठी या हिरो होंडा कंपनीची जी स्थापना आहे, ही स्थापना या दिल्लीच्या परिसरामध्ये स्थापन झालेली आपल्याला आढळते. तर अशा पद्धतीनं त्या उद्योगाचा विकास करण्यासाठी काही वेळेला उद्योगांचं काय करावं लागतं, विभाजन करावं लागतं. ते उद्योग पूर्णपणे विभाजित करून त्या प्रदेशाचा विकास साधता येतो आणि उद्योगाचा सुद्धा विकास हा साधता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा एक घटक स्थान विभाजन हा सुद्धा काय होतो, उद्योगधंद्याच्या स्थान निश्चितीवरती हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव हा टाकत असतो. दुसरा घटक आहे तो म्हणजे उद्योगाचे केंद्रीकरण. काही वेळेला काही उद्योग हे एकमेकावरती अवलंबून असतात. मग ते उद्योगधंदे हे त्या प्रदेशामध्ये उद्योगाचं केंद्रीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात. आता ज्या प्रदेशामध्ये समजा उदाहरणार्थ एखाद्या भागामध्ये लोखंड पोलादाचे कारखाने आहेत किंवा कच्च्या लोखंडाचे कारखाने, उदाहरणार्थ छोट्या नागपूरचा पठारी प्रदेश, या ठिकाणी लोखंड आहे, दगडी कोळसा आहे, त्यानंतर डोलोमाइट आहे, बॉक्साइट आहे, जिप्सम आहे, मॅग्नीज आहे, अशी अनेक प्रकारची उत्पादनं या छोट्या नागपूरच्या पठारावरती उपलब्ध आहेत. मग त्या उत्पादनांचा वाहतुकीचा जो काही खर्च आहे तो खर्च जास्त येतो. मग तो खर्च कमी करण्यासाठी या लोखंड पोलादावरती आधारित असणारे जे उद्योगधंदे आहेत, हे उद्योगधंदे जर आपण त्याच ठिकाणी स्थापन केले तर त्या ठिकाणी काय होतं, त्याच्या वाहतुकीचा खर्च काय होतो, कमी होतो. आता लोखंड कसं आहे, वजनानं अवजड आहे. लोखंडाची वाहतूक दूर अंतरावरती करणं हे थोडंसं खर्चिक आहे, अवघड आहे. मग त्याच्याऐवजी त्याच्यावरती आधारित असे जे उद्योगधंदे आहेत, उदाहरणार्थ शेतीचे अवजार असतील, त्यानंतर तुमचे इमारतीच्या बांधकामाच्या काही विविध प्रकारचे घटक असतील किंवा मोटर वाहनांचे जे भाग आहेत, सुट्टे भाग असतील, ट्रक, टेम्पो यांना लागणारे काही मोठमोठीची आवड किंवा इतर वाहतूक साधनाचे लागणारे काही घटक आहेत,
लोखंडापासून निर्माण होणारे या सगळ्या घटकांची निर्मिती करण्याचे जर कारखाने आपण त्याच भागामध्ये स्थापन केले तर काय होतं, त्याचा फायदा हा त्या उद्योगाच्या विकासासाठी होऊ शकतो. कारण त्या लोखंडाची वाहतूक दूर अंतरावरती करायची. आता छोट्या नागपूरपासून समजा मुंबईमध्ये दिल्लीमध्ये कारखाने आहेत, मग एवढ्या लांब अंतरावर त्या ठिकाणी लोखंडाचे म्हणजे कच्च्या मालाची वाहतूक करायची. तिथं त्याच्यापासून तो पक्का माल तयार करायचा, पुन्हा तो पक्का माल तयार झाला पुन्हा बाजारपेठेमध्ये वाहून न्यायचं. म्हणजे या सर्वांच्या मध्ये होणारा वाहतुकीचा खर्च जो आहे तो खर्च जास्त येतो. याच्यासाठी एखाद्या प्रमुख कच्च्या उत्पादनाला अनुसरून त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे काही कारखाने आहेत, उद्योग आहेत, हे उद्योग जर आपण त्याच भागामध्ये स्थापन केले तर काय होतं, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या वाहतुकीचा खर्च वाढतो, उद्योगांच्या विकासाला चालना मिळते. मग यामध्ये गाड्यांचे सांगाडे असतील, गाड्यांचे सुट्टे भाग असतील, त्यानंतर विविध प्रकारची भांडी आहेत. मग यामध्ये स्टील असेल, अल्युमिनियम असेल, पितळ असेल, अशी जी काय भांडी आहेत, ही भांडी तयार करण्याचे कारखाने असतील. त्याचबरोबर रेल्वेचे डबे असतील, रेल्वेचे इंजिन असतील, विमान असतील, रेल्वेचे कोच असतील, असे जे काही लोखंडापासून तयार होणारे जे काही घटक आहेत किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचे काही कारखाने आहेत, त्यांची निर्मिती करण्याचे काही कारखाने आहेत, या कारखान्यांचं जे आपण केंद्रीकरण जर त्या लोखंड पोलाद उत्पादित होणाऱ्या प्रदेशामध्येच केलं तर काय होतं, त्याचा फायदा उद्योगाच्या विकासासाठी किंवा त्याच्या स्थानिकरणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हा होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हे जे स्थानमुक्त उद्योग आहेत किंवा इतर घटक आहेत, हे घटक सुद्धा काय होतात, उद्योगाच्या स्थानिकरणावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव हे टाकत असलेले आपल्याला आढळतात. यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे स्थानमुक्त उद्योग. तर स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय, तर ज्या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संसाधने, जी काही विविध प्रकारची खनिज उत्पादन आहेत किंवा संसाधन लागणारा जो काही कच्चा माल आहे त्या उद्योगासाठी, तर जी संसाधने आणि कौशल्य व ग्राहक यांच्यावरती ते अवलंबून असतात, अशा उद्योगांचा समावेश हा स्थानमुक्त उद्योगामध्ये होत असतो. म्हणजे या उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती जे आपण आतापर्यंत विविध घटकांचा जसा प्रभाव पडतो त्या घटकांचा प्रभाव या उद्योगावरती फारशा प्रमाणामध्ये पडत नाही. अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असं संबोधलं जातं. लक्षात आलं का? ज्या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती, त्याचं स्थान निश्चित करण्यावरती फारशा प्रमाणामध्ये बाकीच्या घटकांचा, मग त्यामध्ये प्राकृतिक घटक असतील, आर्थिक घटक असतील, सामाजिक घटक असतील, राजकीय घटक असतील किंवा इतर घटक असतील, यांचा फारसा प्रभाव पडत नाही, अशा उद्योगांना त्या ठिकाणी स्थानमुक्त उद्योग असं याला संबोधलं जातं. आणि हे जे उद्योग आहेत, हे उद्योग हे कौशल्य, उत्पादन कौशल्य जे आहे त्या उद्योगातून तयार होण्याचे काय पक्का माल आहे, तो पक्का माल हा त्या उद्योगाच्या असणाऱ्या लोकांच्या कौशल्यावरती आधारित असतो. आणि त्याच पद्धतीनं तयार झालेला जो पक्का माल आहे, तो माल, त्याची विक्री, त्यातून उत्पन्नाचा वाटा हा त्या प्रदेशातील असणाऱ्या ग्राहकांच्या वरती तो अवलंबून असतो. अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असं म्हणतात. या उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती, त्याचं ठिकाण निश्चित करण्यासाठी या बाकीच्या आर्थिक, प्राकृतिक, त्याचबरोबर राजकीय घटकांचा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रभाव हा पडत नाही. लक्षात आलं? स्थानमुक्त उद्योगाची व्याख्या लक्षात आली का? ज्या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती, त्याच्या स्थान निश्चित करण्यावरती कुठल्याही घटकाचा फारसा प्रभाव पडत नाही, अशा उद्योगांना स्थानमुक्त उद्योग असं याला संबोधलं जातं. लक्षात आलं का सर्वांच्या? स्थानमुक्त उद्योगाची लक्षात आली का व्याख्या? ज्या उद्योग आपण आतापर्यंत सगळे उद्योग पाहिले, आपण आतापर्यंत या पहिल्या उद्योगांच्या मध्ये प्रत्येक उद्योगाचं स्थान निश्चित करत असताना त्या ठिकाणी त्याच्या कच्चा माल कुठं आहे, किती आहे, त्यानंतर त्याच्या वाहतूक सुविधा कशा आहेत, भांडवल कसं लागतं, मजूर कसे लागतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या. त्या सगळ्या घटकांचा विचार करून आपल्याला तो उद्योगधंदा स्थापन करावा लागत होता. परंतु काही उद्योग असे आहेत की त्या उद्योगाचं स्थान निश्चित करत असताना या प्राकृतिक घटकाचा, आर्थिक घटकाचा, राजकीय घटकाचा फारसा विचार न करता सुद्धा आपल्याला तो उद्योगधंदा हा स्थापन करता येऊ शकतो. आणि
तो उद्योगधंदा चांगल्या पद्धतीनं हा चालवता सुद्धा येऊ शकतो. अशा उद्योगांना या ठिकाणी स्थानमुक्त उद्योग असायला संबोधलं जातं. लक्षात घ्या. मग असा एखादा उद्योग सांगू शकाल मला की ज्याचं स्थान निश्चित करण्यासाठी याचा बाकीच्या घटकांचा फारसा विचार करावा लागणार नाही, असा एखादा उद्योग आहे का तुम्हाला लक्षात? सांगा एखादा उद्योग तुम्हाला माहिती असेल तर, की त्या उद्योगाचं स्थान निश्चित करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या घटकाचा, प्राकृतिक घटकाचा, आर्थिक घटकाचा फारसा विचार करावा लागत नाही, त्याची गरज भासत नाही, असा एखादा उद्योग सांगा. बोला. आपण पाहिलेलं आहे पाठीमागं. कोणता उद्योग पाहिला होता आपण पाठीमागं? की ज्याचं स्थान निश्चितीमध्ये फारसा प्रभाव पडत नाही. जसं साखर कारखाना आपण पाहिलं. साखर कारखाना आपण कुठं स्थापन करतो? जिथं कच्चा माल म्हणजेच ऊस आहे तिथं तो आपण स्थापन करतो. लोखंड पुरा कारखाना कुठे स्थापन करतो आपण? जिथं लोखंड खनिज आहे, लोह खनिज आहे तिथं आपण स्थापन करतो. जिथं दगडी कोळसा आहे तिथं आपण स्थापन करतो. तसं काही उद्योग असे आहेत की त्याच्या स्थानिकीकरणावरती या बाकीच्या घटकाचा फारसा प्रभाव पडत नाही, तर त्या ठिकाणी ग्राहकांचा आणि त्या ठिकाणच्या प्रदेशातील असलेल्या लोकांच्या कौशल्याचा प्रभाव हा त्या उद्योगावरती पडत असतो. बोला. आपण एक उद्योग पाहिले, तुम्हाला पाठीमागे उदाहरण दिलं होतं मी. असा कोणता उद्योग आहे की त्याच्या स्थानिकीकरणावरती त्याचा परिणाम होत नाही? बोला लवकर. कापड उद्योग आहे का? कापड उद्योग आहे का? कापड उद्योगामध्ये कापसाचं वजन आणि तयार होणाऱ्या कापडाचं वजन दोन्ही सारखंच असतं. लक्षात घ्या. त्यामुळे कापड उद्योगाचं स्थान आपण कापूस उत्पादक भागामध्ये स्थापन करण्याऐवजी आपण तो कुठं स्थापन करतो? बाजारपेठेमध्ये स्थापन करतो. कारण म्हणजे जिथं लोकसंख्या जास्त आहे, जिथं त्याच्या कापडाचे ग्राहक जास्त आहेत, शहरी भागामध्ये जिथं ग्राहक जास्त आहेत त्या भागामध्ये त्या कापड उद्योगाचं स्थान निश्चित करतो. का? तर त्याच्यामध्ये त्या कापडाची विक्री लोकांच्या आवडीनिवडीवरती अवलंबून आहे. लक्षात आलं का? त्यानंतर समजा हिऱ्यांना पैलू पाडणे असेल, दागिने निर्माण करणं असेल, याचे ग्राहक कुठे आहेत? जास्त शहरी भागामध्ये आहेत. त्याच पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचे काय कामगार आहेत, कौशल्य असणारे विविध प्रकारचे कामगार. हिऱ्यांना पैलू पाडणारे हे सर्वांना जमत नाही. ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे जमतं तेच तो करू शकतो. दागिने निर्माण करणं म्हणजे अशा प्रकारचे जे काही मजूर आहेत, हे मजूर ज्या ठिकाणी उपलब्ध होतात, ज्यांच्याकडे एक चांगल्या वेगळ्या प्रकारचं कौशल्य असतं, अशा कौशल्य असणाऱ्या लोकांच्या प्रदेशामध्येच या ठिकाणी या उद्योगाचं जास्त स्थान आहे, हे स्थान निश्चित होत असतं. किंवा त्या उद्योगातून जो तयार होणारा पक्का माल आहे, तर समजा हिऱ्याला पैलू पाडून त्यापासून तयार होणारे हिरेचे अंगठे असतील किंवा हिरेचे जे काही जड जवाहीर असतील, ते घेणारे ग्राहक जे आहेत, हे ग्राहक कुठं आहेत? शहरी भागामध्ये आहेत. खेड्यापेक्षा शहरी भागामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे अशा उद्योगांचं केंद्रीकरण हे शक्यतो शहरी भागामध्येच होतं. आणि म्हणून या ठिकाणी अशा उद्योगावरती कच्च्या मालाचा किंवा बाकीच्या घटकाचा फारसा प्रभाव पडत नाही, तर केवळ आणि केवळ कौशल्य आणि त्या उत्पादनाची विक्री जिथं होते त्या ठिकाणीच्या उद्योगाचं स्थान हे निश्चित केलेलं आपल्याला आढळतं. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट सांगता येऊ शकेल की हे जे उद्योगधंदे आहेत, हे उद्योगधंदे आपल्याला सर्व ठिकाणी स्थापन झालेले आपल्याला आढळत नाहीत. लक्षात आलं का? कारण याला कच्च्या मालाचा कुठला प्रश्न येत नाही, त्याच पद्धतीने बाकीच्या कुठल्या घटकांचा प्रश्न येत नाही. मग ज्या ठिकाणी एखाद्याला वाटतं की बाई या ठिकाणी आपल्या या उद्योगाच्या विकासासाठी मजूर आहेत, जिथं ग्राहक आहेत, त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करू शकतो. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर गुजरातमध्ये या ठिकाणी बरेच ठिकाणी या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. लक्षात घ्या. आपल्या गुजरातमध्ये बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी हिऱ्यांना पैलू पाडण्याचे जे काही कारखाने हे स्थापन झालेले आहेत. का? तर त्या ठिकाणी पैलू पाडणारे जे काही कौशल्य असणारे जे काही मजूर आहेत, हा मजूर वर्ग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये. लक्षात घ्या. आणि त्याच पद्धतीनं या गुजरातमधून मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या हिऱ्यांची जी निर्यात आहे, ही निर्यात सुद्धा केली जाते. त्याच्यामुळे त्या उद्योगाचं स्थान हे त्या भागामध्ये स्थापन केलेलं आपल्याला आढळतं. त्यामुळं या उद्योगामध्ये या स्थानाचं जे महत्व आहे, हे महत्व या ठिकाणी हे फारसं जरी नसलं तरी सुद्धा या ठिकाणी तो उद्योगधंदा कुठेही आपण स्थापन करू शकतो.
कुठल्याही घटकाचा याच्या बाकीच्या घटकाचा याच्यावरती स्थान निश्चितीवरती परिणाम होत नाही. जसं साखर कारखान्यावरती का, त्यानंतर तुमच्या लोखंड पोलाद कारखान्यावरती, अन्न प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यावरती जसा कच्च्या मालाचा, भांडवलाचा, बाजारपेठेचा म्हणा किंवा वाहतूक दळणवळणाचा म्हणा, या सगळ्याचा प्रभाव पडतो, तसं या उद्योगावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव फारशा प्रमाणामध्ये पडत नाही. आणि म्हणून हे उद्योगधंदे हे कुठेही आपण स्थापन करू शकतो, जिथं त्याला लागणारा मजूर वर्ग, कौशल्ययुक्त मजूर, ज्याच्याकडे ते कौशल्य आहे, असे मजूर जिथे उपलब्ध आहेत त्या ठिकाणी तो कारखाना आपण स्थापन करू शकतो. त्यानंतर असे जे उद्योग आहेत, हे उद्योग पुनर्स्थापित होण्याची शक्यता जास्त असते, कारण हा कारखाना कुठेही स्थापन करू शकतो. आलं लक्षात? जसं साखर कारखाना जिथं ऊस आहे तिथं आपण स्थापन करू शकतो, लोखंड पोलाद कारखाना जिथं कच्चं लोखंड आहे तिथं स्थापन करू शकतो, जिथं दगडी कोळसा आहे तिथं स्थापन करू शकतो. तसं या उद्योगाचं पुनर्स्थापन म्हणजे पुन्हा निर्माण जे आहे, ही पुनर्निर्मिती ही एका भागातून दुसऱ्या भागामध्ये आपण कुठेही करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण ही येऊ शकत नाही. लक्षात घ्या. आलं लक्षात? पुनर्स्थापित म्हणजे पुन्हा त्याची कुठेही आपण निर्मिती त्या उद्योगाची करू शकतो. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे, ही अडचण या ठिकाणी या उद्योगामध्ये येऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं तिसरा घटक आपण सांगता येऊ शकेल. चौथा घटक, वाहतूक खर्चातील घट या उद्योगाला फायदेशीर ठरते. आता उत्पादित होणारा जो काही पक्का माल आहे, हा पक्का माल कसा असतो, एक तर मौल्यवान असतो, आणि तो मौल्यवान मालाची वाहतूक ही योग्य पद्धतीनं योग्य प्रदेशापर्यंत जर करायची असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाहतूक खर्चामध्ये कपात करावी लागते. आणि ती कपात केली तरच त्या ठिकाणी उद्योगाला चांगल्या प्रकारचा जो फायदा आहे, हा फायदा हा होऊ शकतो. कारण उद्योगधंद्याचं स्थान निश्चित करत असताना, कोणत्या उद्योगधंद्याचं स्थान निश्चित करत असताना त्या ठिकाणी त्या उद्योगाला लागणारा कच्चा माल आणि त्या उद्योगातून तयार होणारा पक्का माल, या दोघांच्या मध्ये कोणत्या मालाच्या वाहतुकीसाठी खर्च अधिक येतो, कोणत्या मालाच्या वाहतुकीसाठी खर्च अधिक येतो, कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी खर्च अधिक येतो का पक्क्या मालाच्या वाहतुकीसाठी खर्च अधिक येतो, याचा विचार करून त्या उद्योगाचं स्थान काय केलं जातं, निश्चित केलं जातं. विद्यार्थी मित्र, जर या ठिकाणी कच्च्या मालाला खर्च अधिक येत असेल तर त्या उद्योगाचं स्थान कच्च्या मालाच्या प्रदेशामध्ये स्थापन करतात. जर त्या पक्क्या मालाचा वाहतुकीचा खर्च जर जास्त येत असेल, योग्य पद्धतीने त्याची वाहतूक करता येऊ शकत नसेल, तर त्याची वाहतूक काय होते, त्याचं स्थान कुठं करतात निर्माण, बाजारपेठेच्या स्थानी. त्यामध्ये आपण पाहिलं साखर कारखाना कच्च्या मालाच्या प्रदेशामध्ये स्थापन होतो, तर बेकरी उत्पादन हे कुठं स्थापन केलं जातं, शहरी भागामध्ये. का तर त्याचा वजन जास्त असतं, आकारमान जास्त असतं, त्याचा तो नाशवंत माल असतो, तो ताबडतोब ग्राहकापर्यंत जाऊन पोहोचणं गरजेचं असतं. याच्यासाठी ही बेकरी उत्पादनं जी आहेत, ही बेकरी उत्पादन करणारे कारखाने हे शक्यतो या बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये हे स्थापन होतात. का तर वाहतूक खर्च कमी यावा म्हणून. तर अशा रीतीनं या स्थानमुक्त उद्योगामध्ये सुद्धा या ठिकाणी वाहतूक खर्चामध्ये बचत करण्यासाठी या उद्योगाचं जे असणारं स्थान आहे, हे स्थान कुठल्या प्रदेशामध्ये निर्माण करतात, तर ज्या ठिकाणी त्या वाहतुकीचा खर्च कमी येऊ शकतो अशा प्रदेशामध्ये त्या उद्योगाचं स्थान हे निश्चित केलं जाऊ शकतं किंवा निश्चित केलं जातं. त्यानंतर पाचवा घटक आहे आंतरजाल व संदेशवहनाचा फायदा या उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आंतरजाल म्हणजे काय तर इंटरनेट, संदेशवहन म्हणजे काय तर दूरध्वनी. मग हे जे दोन घटक आहेत, या दोन घटकांच्या माध्यमातून त्या उद्योगाला लागणारे मजूर, त्या उद्योगाला लागणारा काही प्रमाणामध्ये कच्चा माल, लागणारे तयार होणारा जो काही पक्का माल, त्या पक्क्या मालाची बाजारपेठ कुठं आहे, अमेरिकेत आहे का, ऑस्ट्रेलियात आहे का, जर्मनीमध्ये आहे का, फ्रान्समध्ये आहे का, भारतातल्या कोणत्या एखाद्या राज्यामध्ये आहे, आपल्या कंपनीतून आपल्या उद्योगातून तयार होणारा जो काही माल आहे, त्या मालाला कोणत्या बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रकारची किंमत मिळते, किंमत मिळू शकेल, याची अगोदरच खात्री करण्यासाठी आपल्याला या संदेशवहनाचा, या आंतरजालाचा जो काही फायदा आहे, हा फायदा या उद्योगामध्ये घेता येऊ शकतो. कारण हे जे उद्योग आहेत, हे उद्योग कसे आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उत्पन्नाचा वाटा मिळवून देणार आहेत. हिऱ्यांना पैलू पाडणे, सोन्याचे दागिने बनवणे, मग याच्यातून मला जो उत्पन्नाचा वाटा कसा मिळतो, भरपूर प्रमाणामध्ये मिळतो. लक्षात घ्या. मग अशा उद्योगातून उत्पादित होणारा जो माल आहे, त्या मालाची विक्री, त्या मालाची किंमत ही कोणत्या बाजारपेठेमध्ये जास्त आहे, लागणारा कच्चा माल कोणत्या भागामध्ये जास्त आहे, कोणाकडून आपला तो कमी खर्चामध्ये प्राप्त होऊ शकेल, या सर्वांची पूर्व कल्पना घेण्यासाठी
माहिती मिळण्यासाठी या ठिकाणी हे जे इंटरनेट किंवा आंतरजाल आणि संदेशवन हे जे दोन घटक आहेत, या दोन घटकांचा फायदा या ठिकाणी या उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती हा होत असलेला आपल्याला आढळतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आंतरजाल हा सुद्धा एक महत्वाचा घटक याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल. त्यानंतर 6वा घटक आहे कच्चा माल आणि पक्का माल. हे दोन्ही माल कसे असतात? वजन हलके असतात. आता सोनं, कच्चं सोनं जे आहे, जे वस्तू निर्माण न केलेलं किंवा हिरा आहे, हिऱ्याचं वजन आणि परत तयार होणाऱ्या हिऱ्याचं वजन दोघांच्या मध्ये कमी आहे. दोघांचं वजन सुद्धा कमी आहे. सोन्याचं वजन सुद्धा कमी असतं, परंतु त्या वजनाच्या तुलनेत 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती आज? 50,000 रुपये आहे. हिऱ्याची किंमत लाखो रुपयामध्ये असते. लक्षात घ्या. म्हणजे वजनाच्या तुलनेमध्ये त्याची जी काही किंमत आहे ही किंमत कशी असते? जास्त असते. लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी या उद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहतुकीवरती येणारा खर्च, पक्क्या मालाच्या वाहतुकीवरती येणारा खर्च हा जास्त येत नाही. पण वरती पाहिलंच की या उद्योगामध्ये वाहतूक खर्चातील घट ही अतिशय फायदेशीर ठरते. त्यामुळे या उद्योगाला लागणारा कच्चा माल आणि तयार होणारा पक्का माल हे दोन्हीही वजनानं हलके असल्यामुळं या ठिकाणी हे जे उद्योग आहेत, हे उद्योग कुठं जरी स्थापन केले तरी त्याच्यावरती फारसा प्रभाव पडत नाही. लक्षात घ्या. आलं लक्षात? जसं साखर कारखाना कच्च्या मालाच्या भागामध्ये स्थापन करावा लागतो, कारण त्याचं ऊसाचं वजन जास्त असतं. लोखंड पोलाद कारखाना हा खनिज तेलाच्या भागामध्ये स्थापन करावा लागतो, कारण कच्च्या लोखंडाचं वजन जास्त असतं, पक्क्या लोखंडाचं वजन जास्त असतं. तसं याच्यामध्ये दोन्ही माल हा वजनाला हलका असतो, त्याच्यामुळे याच्या वाहतुकीचा खर्च होत नाही, फारशा प्रमाणामध्ये येत नाही. आलं लक्षात? आणि 7वा मुद्दा आहे हिरे तासणे, घड्याळे निर्माण करणे. असे जे काही कारखाने आहेत, हे कारखाने कोणत्याही भागामध्ये स्थापन करू, त्याच्या इच्छेला येईल त्या ठिकाणी किंवा शासन ज्या ठिकाणी स्थापन करू म्हणत असेल त्या ठिकाणी आपला तो उद्योगधंदा स्थापन करता येऊ शकतो. याच्यामध्ये बाकीच्या घटकाचा विचार न करता तो कुठल्याही भागामध्ये, मग तो भांडवलाच्या भागामध्ये असेल, एखाद्या मागासलेल्या भागामध्ये असेल, एखाद्या उंच पर्वतीय भागामध्ये असेल, कुठेही जर तो स्थापन केला तरी त्याच्यावरती त्याचा फारसा प्रभाव पडू शकत नाही. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक, आर्थिक, राजकीय आणि इतर घटक, आणि शेवटचा मुद्दा स्थानमुक्त उद्योग म्हणजे काय. तर हे जे आपले 4 घटक आहेत, हे 4 घटक अतिशय महत्वाचे आहेत. टिपा लिहा, सविस्तर उत्तरे लिहा. या 2 प्रश्नांच्या मध्ये या घटकावरती 100% नव्हे 101% हा प्रश्न विचारलाच जातो. लक्षात घ्या. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक सविस्तर स्पष्ट करा, किंवा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे आर्थिक घटक व राजकीय घटक हे स्पष्ट करा. अशा कोणत्याही प्रकारे याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. 8 मार्कासाठी हा भाग आपला अतिशय महत्वाचा आहे. याच्यासाठी आपण आज 3 तास हे घालवले आहेत. तर या ठिकाणी या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक आणि स्थानमुक्त उद्योग हा जो काही भाग आहे हा आपला या ठिकाणी आज संपलेला आहे. पुढच्या तासाला याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की जे उद्योगांचे जे प्रकार आहेत किंवा वर्गीकरण आहे याची आपण चर्चा करूया.